नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाने 75,000 पदभरतीसाठी काय केलं होतं, की एक आश्वासन दिलं होतं विद्यार्थ्यांना. तर त्याचं स्टेटस काय आहे? स्टेटस काय आहे त्याच्या संदर्भात काय केलं, की त्यांनी एक महत्त्वपूर्ण मीटिंग बोलवली आहे. तर कालची 6 जूनचीच ही ही आहे प्रसिद्धीपत्रक आहे. त्यामध्ये बघू शकता तुम्ही सगळ्या महानगरपालिकांनी यांनी विचारलेलं आहे, की जे 75,000 रिक्त पदांची पदभरती होती, तर त्याची सद्यस्थिती काय आहे, त्याची माहिती देण्यासाठी काय केलं, की लेटर लिहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, की बघा उपरोक्त विषयानुसार सांगितलेलं आहे यांनी, की जे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी औचित्य साधून जे राज्यामध्ये 75,000 पदभरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याच्या वेळेस काय करण्यात आलं, की जे महानगरपालिकेच्या पदभरतीमध्ये सध्याची स्थिती जी आहे ती काय आहे त्याची माहिती काय केली, की सायंकाळी 6 वाजेपूर्वी त्यांना सादर करायची आहे. जर त्यांनी दिली नाही, तर आज त्यांना काय करायचं आहे, की त्यांना त्या मीटिंगला जायला लागली. ही एक शीट त्यांना दिली आली होती आणि याच्यात काय करायची की माहिती देण्यात आली होती. त्याच्यानंतरनं जर खाली जर बघितलं इथं अजून तर सर्व सहसचिव, उपसचिव आणि सर्व मंत्रालय प्रशासकीय विभाग याच्यामध्ये सांगितलेलं आहे, की याची सद्यस्थिती काय आहे त्याची द्यायची आहे. आता याच्यामध्ये यांनी सांगितलेलं आहे, की अमृत महोत्सवाचे जे हे आहे औचित्य साधून काय केलं, की राज्यात 75,000 पदभरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आणि त्याच्यानुसार काय करण्यात की कार्यवाही सुरू झालेली आहे. तर उद्या शुक्रवार 7/6/2024 रोजी सकाळी 11 वाजता ही माहिती काय करायची सदर द्यायची आहे. ओके. तर याच्यानुसार काय केलं, की ज्या विभागांची उद्या माहिती सकाळी 11 वाजेपर्यंत प्राप्त होणार नाही, त्यांनी काय करायचं आहे, की अ-मूस सेवा यांच्या काय करायचं दालनामध्ये 3 वाजता होणाऱ्या मीटिंगमध्ये काय करायचं, की हजर राहायचं. म्हणजे त्यांना 11 वाजेपर्यंत माहिती द्यायचीच द्यायची आहे. आता याच्यामध्ये काय केलं, की ऑगस्ट 2023 ते मे 2024 अखेरीस नियुक्ती आदेश दिलेल्या पदांची संख्या, त्याच्यानंतरनं परीक्षेचा निकाल लागला असून नियुक्तीपूर्वी कागदपत्र तपासण्याची कारवाई सुरू असलेल्या पदांची संख्या, कंपनीबरोबर करारनाम्याची कारवाई पूर्ण झाली आहे. पण अद्याप परीक्षेचा निकाल लागणे अशा पदाची संख्या. या सगळ्यांची माहिती काय करायची, की यांना द्यायची आहे. ओके. ही द्यायची आहे आणि ही जसं काम सुरू आहे त्याच्यावरून असं वाटत आहे, की लवकरात लवकर अजून जे जाहिराती आहे त्याची पदभरती लवकरच होणार आहे आणि त्याचा निकालही काय करण्यात की लवकरच लागणार आहे. त्याच्यानंतरनं नियुक्तीपत्रही काय करते, की लवकरात लवकर देण्यात येतील असं याच्यावरनं वाटत आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.